सध्या नाफेडचे केंद्र बंद आहे, त्यामुळं बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांनी सोयाबीन या ठिकाणी आणणं सुरू केलेलं आहे। मात्र बाजार समितीमध्ये सोयाबीन आल्यानंतर 3700 रुपयापासून जवळपास 4100 रुपयापर्यंत या ठिकाणी भाव मिळतो आणि शेतकऱ्यांचं मोठं नुकसान या ठिकाणी होते। काही शेतकरी आपल्या सोबत आहेत। काय सांगाल तुम्ही, सोयाबीन आज आणली, काय भाव मिळतो साधारण? 3500 पासून 4100 पर्यंत। नाफेडची नोंदणी केली होती तुम्ही, काय तिकडे काय भाव मिळाला? तिकडं 4892। म्हणजे नोंदणी करून त्याचा फायदा झाला नाही ना। कसा? 9 एकराची नोंदणी केली आणि सोयाबीन 16 क्विंटल बसलं। काय मग काय फायदा झाला तिथं नोंदणी करून? मग आता काय मागणी काय शासनाकडून? नोंदणी करायला माल घेण्याच्या यायला पाहिजे ना घेण्या। ऑनलाईन तुम्ही पण सोयाबीन आणली, काय भाव मिळतो? किती आणली सोयाबीन? सोयाबीन आणली आपण 15 ते 17 क्विंटल। बरं, सध्या काय भाव आहे मार्केटमध्ये? मार्केटमध्ये 3200 पासून तर 4050 पर्यंत। फायदा होतो का? नाही, नुकसान बरंच नुकसान आहे शेतकऱ्याला। काहीच निघून राहिलं त्याच्यामधून, ना काढणाऱ्याला, ना मशीनवाल्याला, ना शेतकऱ्याला। आणि एवढं आम्ही नोंद केलेली ना फेडला तर आमची नोंदणी झाली ना आम्ही माल नेला तर बंद झालं। त्याच्यामुळे मार्केटमध्ये आणावं लागलं आम्हाला। म्हणजे तुमचं नुकसान होतं? हा, नुकसान म्हणजे डबलचं नुकसान झालं बा। नंबर येईन नोंदणीचा ऑनलाईन याचा आपला नाफेडचा, तर त्याच्यामुळे आम्ही थांबलो। नंबर येईन बंद झालं नव्हता ना, इलाजानं आम्हाला मार्केटमध्ये आणावं लागलं माल आमचा। नक्कीच ही परिस्थिती आहे सध्या बाजार समितीमधली। नाफेडमध्ये जवळपास 4800 रुपयापर्यंत भाव होता आणि मार्केटमध्ये सोयाबीन आल्यानंतर या ठिकाणी जवळपास 3500 पासून 4000 ते 4100 रुपयापर्यंत भाव मिळतो। त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान या ठिकाणी होते। शेतकऱ्यांची मागणी आहे की नाफेड केंद्र पुन्हा सुरू करावं, जेणेकरून शेतकऱ्यांचा त्या ठिकाणी फायदा होईल। कॅमेरामन निलेश देशमुखसह गणेश सोळंकी, TVN मराठी, बुलढाणा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।